समर्थ. भक्त हो, आता उद्या गणपती बसणार आहे. गणेश चतुर्थी आहे. आज हरतालिका आहे. हरतालिकेची पूजा झाल्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपतीची स्थापना करतो. गणपतीचे आगमन हे उद्या होणार आहे. हा शुभमुहूर्त 2 तास 30 मिनिटे असणार आहे. राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ आहे. सकाळी 11:54 ते 12:54 हा अभिजित मुहूर्त आहे. 12:34 सर्वार्थसिद्धी योग आहे. 8 ते 9:10 शुभ चौघड्या स्थापन पूजा आहे. दुपारी 12:38 पासून 2:11 चल आणि सामान्य काळ राहील. सर्व ताईंनी दादांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चना करायची आहे. लक्षात ठेवा, गणपतीची मूर्ती जेव्हा आपण आणतो तेव्हा ती कशी असली पाहिजे याबद्दलची माहिती. गणपतीची मूर्ती 1 फुटापेक्षा मोठी नसावी. गणपतीची मूर्ती एकाच व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे. सिंहासनाला किंवा लोडाला टेकून बसलेल्या अवस्थेत मूर्ती असावी. साप, गरुड, मासा युद्ध करताना किंवा चित्रविचित्र आकारातील गणपती मूर्ती कधीच घेऊ नये. शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपतीची मूर्ती कधीच घेऊ नये. गणपती मूर्तीला डोळ्यावर पट्टी बांधून घरी कधीही आणायचं नाही. मूर्ती घरी आणताना समजा तुटली फुटली तर मनात कोणतीही शंका न आणता तिला दहीभाताचा नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जित करावी आणि दुसरी गणपतीची मूर्ती घेऊन यावी. गणपतीची घरात प्राणप्रतिष्ठा झाल्यावर घरात वादविवाद, मांसाहार, ब्रह्मचर्य यांचे पालन केले पाहिजे. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्यही चालतो. आंबट आणि तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर, भात हा नैवेद्य उत्तम. गणपतीला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्राऐवजी दुर्वांचा वापर करावा. गणपतीला केळे, पेरू, सीताफळ, बेल, जांभूळ ही फळे अर्पण करावीत. ज्या दिवशी गणपती स्थापना होते त्या दिवशी विद्यार्थी यांनी गणपतीला 17 दुर्वा गणपती मंत्र म्हणून वाहाव्यात. गणपती मंत्र म्हणजे ओम गम गणपतये नमः. गणपतीची स्थापना झाली त्या दिवसापासून गणपतीची सेवा करावी. गणपतीची सेवा म्हणजे मंगलमूर्ते, विघ्नहरा, दुरितनाशना, कृपा करा हा जप जास्तीत जास्त करा. गणपती अथर्व शीर्ष वाचा, गणपती स्तोत्र आणि प्रज्ञा विवर्धन स्तोत्र इत्यादी करा. तर भक्त हो, ही होती गणपती स्थापनेची माहिती. कसं करावं, काय करावं या संबंधीची. गणपती स्थापना कशी करावी ह्याबद्दल माहिती सांगते आहे. गणपती स्थापना करताना मुहूर्त काय असला पाहिजे हे सांगितलंच आहे. लक्षात नसेल आलं तर आपण पंचांगात पाहून ते करूच शकता. मूर्ती स्थापना पूजा करण्यापूर्वी गणेशाची मूर्ती एका लाकडी पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा हांतरून स्थापित करायची आहे. पूजन प्रारंभ कसं करायचं तर प्रत्येक पूजा करणाऱ्या व्यक्तीने जे काही सांगितलेलं आहे त्या क्रियेसोबतच अनुकरण करा. जसं की दीपक पूजन. तुपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित करा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन खालील मंत्र म्हणा की हे दीपदेवा मला नेहमी सुखी ठेव. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित राहा. यानंतर पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस ठेवा. पूजा करण्यापूर्वी स्वतः पूजन साहित्य पवित्र करण्यासाठी हा मंत्र म्हणा. आपल्या उजव्या हातावर जलपात्र घेऊन डाव्या हातात पाणी भरा आणि मंत्र म्हणत स्वतःवर आणि पूजन साहित्यावर पाणी शिंपडायचं. मंत्र आहे भगवान श्री पुंडरीकाक्षाच्या नावाचे उच्चारण करून पवित्र अपवित्र कोणत्याही अवस्थेत मनुष्य अंतरंगातून पावित्र्य प्राप्त करू शकतो. भगवान पुंडरीकाक्ष मला हे पावित्र्य प्रदान कर असे हे 3 वेळा म्हणायचं. त्यानंतर आपण ज्या आसनावर बसून पूजा करणार आहात त्या आसनाची शुद्धी केली पाहिजे. हे माता, आपण समस्त लोकांना धारण केले आहे, भगवान विष्णूला केले आहे, तसेच मला धारण करून हे आसन माझं पवित्र करा असं म्हणून त्या आसनावर पाणी शिंपडायचं आहे. शुभ कार्य आणि शांतीसाठीही हा मंत्र केला जातो.
हे त्रिलोका मला शांतता लाभू दे, अंतरिक्ष मला शांतता मिळू दे, हे पृथ्वी माते मला शांतता मिळू दे, हे जला मला शांतता लाभू दे, हे औषधी देवा मला शांतता मिळू दे, हे विश्वदेवी मला शांतता मिळू दे, जी शांती परब्रह्मापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे, हे सदा कार्यात मग्न असणाऱ्या सूर्यकोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दुःख निवारण कर, हे नारायणी सर्व प्रकारची मंगल कामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी, आपण सर्व पुरुषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्याला शरण आलो आहे. माझा नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रह्मा विष्णू महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे, असं म्हणून हातात पाणी घेऊन म्हणा आणि संकल्प सोडा. गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपतीची देवाची प्रसन्नतेने पूजा करा आणि ध्यान म्हणून प्रणाम करा. आवाहन करा. हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणायचा. ओम गणपती देवा सिद्धिबुद्धीसहित प्रतिष्ठित हो, असं म्हणायचं आहे. मग गणपतीला प्रथम पाण्याने पंचामृत, पुन्हा शुद्ध पाण्याने असं स्नान घालायचं आणि स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नानम समर्पयासी पयामी असे म्हणत फुलांनी फक्त आपण त्यांच्यावरती पाणी, पंचामृत हे आपण शिंपडायचं आहे. गणेशाची मूर्ती मातीची असेल तर एका पूजेच्या सुपारी गणेश आहे असे मानावे. त्याला स्नान घालायचं आणि मूर्तीवर हलक्या पाण्याने हाताने पाणी शिंपडायचे. सुपारी तामनात ठेवून खाली क्रिया करा. मंत्र स्नानीय समर्पण. हे देवा गंगाजल जी सर्व पापांचा नाश करणारे आहे, शुभ आहे, त्याने आपल्याला स्नान घालत आहे, आपण त्याचा स्वीकार करा. पंचामृत स्नान म्हणजे दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालायचे आहे. शुद्धोदक स्नानम असं म्हणून शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, गोदावरी असे उपस्थित पाणी असेल तर ते जलग्रहण करायचं आहे. वस्त्र किंवा उपवस्त्र अशी दोन्ही वस्त्रे अर्पण करायची. ओम सिद्धिबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून वस्त्र समर्पित करा. हे प्रभू विविध प्रकारचे चित्र सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित करीत आहे, याचा स्वीकार करा आणि मला यशस्वी होऊ द्या. ओम सिद्धिबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून स्नान समर्पित करा. गंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले आणि फुलमाळा. गणपतीला रक्तचंदनही अर्पण केले जाते आणि म्हणून खालील मंत्र गंध, शेंदूर व दुर्वांकूर वाहा. चंदन अर्पण करा. ओम सिद्धिबुद्धीसहित महागणपतीला नमस्कार करून चंदन अर्पण करा. त्यानंतर पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावून धूप पसरवा. उत्तम गंधयुक्त वनस्पतीच्या रसांपासून तयार केलेला धूप जो सर्व देवतांना घेण्यास योग्य असतो, तेव्हा हा धूप आपल्या सेवेशी समर्पित करीत आहे, आपण याचा स्वीकार करावा असं म्हणून दीपम धूपम समर्पयामी असं म्हणत गणपतीला धूप समर्पित करायचं आहे. त्याच्यानंतर दिवा लावून हात धुवा. हे देवा कापसाच्या वातीने प्रज्वलित केलेल्या सेवेसाठी अर्पण करत आहे. हा दिवा त्रैलोक्याचा अंधार दूर करा आणि ज्योतिर्मय देवा माझ्या परमात्म्या मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा, आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांबद्दल मला क्षमा करा असं म्हणून महागणपतीला नमस्कार करायचा आहे. नैवेद्य दाखवा. नैवेद्याला तुम्हाला मोदक गणपतीला आवडतात हे माहीतच आहे, तर मोदकाचा नैवेद्य दाखवा अथवा तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते नैवेद्य दाखवा. दही, दूध, साखर वगैरे असं जेही असेल, मिठाई, फळे, सफरचंद जे पण असेल ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि नैवेद्य अर्पण करून म्हणायचं की हे नैवेद्य ग्रहण करा. आपल्या प्रती माझ्या मनामध्ये असलेल्या भक्तीचे सार्थक करा. परलोकात मला शांती मिळू दे असे म्हणून नमस्कार करा आणि हस्तप्रक्षालनासाठी जल अर्पित करत आहे म्हणून पाणी खाली सोडून द्या. त्याचप्रमाणे दक्षिणा किंवा नारळ, एक श्रीफळ किंवा रोख दक्षिणा घेऊन खालील वाक्य म्हणायचं आणि त्याप्रमाणे गणपतीला ते अर्पण करायचं की हे मी श्रीफळ आणि दक्षिणा आपल्याला अर्पण करतो आहे. नंतर कापराची 1 किंवा 3 वड्या प्रज्वलित ठेवून आरती करायची आहे आणि हात जोडून प्रणाम करून आरती घेतल्यानंतर नमस्कार करायचा आहे. त्यानंतर पुष्पांजली म्हणायची आहे. हातात फुले किंवा फुलांच्या पाकळ्या घ्या. मंत्र बोलून देवाच्या चरणी ते समर्पित करा आणि ही मंत्रपुष्पांजली मी अर्पण करतो आहे, तिचा स्वीकार करा असं म्हणून नमस्कार करा. प्रदक्षिणा घाला स्वतःभोवती. मनुष्याने केलेली सर्व पापे
प्रदक्षिणा करतेवेळी पावलापावलावर नष्ट होत असतात आणि म्हणून मी तुम्हाला प्रदक्षिणा अर्पण करतो असं म्हणून गणपतीला नमस्कार करून घ्या. त्यानंतर आपल्याला प्रार्थना आणि क्षमा प्रार्थना करायची आहे. ते म्हणजे, हे गणराया, आपण विघ्नांवर विजय मिळवणारे आहात, देवांचे प्रिय आहात. हे विनायका, आपण ज्ञानसंपत्ती आहात. आपल्या चरणी माझा नमस्कार, नमस्कार, अनेक वेळा नमस्कार असं म्हणून माझ्या कार्यात नेहमी येणाऱ्या विघ्नांचा सर्व नाश करा आणि मला प्रत्येक कार्यात यश द्या असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा. क्षमा प्रार्थना म्हणताना, पूजाविधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होतात किंवा आपल्याकडून पूजनातही चुका होतात, तेव्हा खालील मंत्र म्हणायचा. हे प्रभू, मला मंत्र आणि भक्ती येत नाही, स्तुती पण येत नाही. स्वभावाने मला आळशी असल्यामुळे विविध पूजन साहित्याची तुझी विधिवत पूजा करू शकलो नाही. अज्ञानाने मी जी काही पूजा केली ती कृपा करून मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल मला क्षमा कर. मी केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न राहाल अशी मी अपेक्षा करतो असं म्हणून प्रणाम आणि पूजा समर्पण करायचं आहे. पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम करायला हवा. साष्टांग दंडवत घालायचा आहे. तो दंडवत झाल्यानंतर पूजा ईश्वराला समर्पित करायची आहे आणि त्यासाठी या पूजेमुळे सिद्धिबुद्धी सहित महागणपती संतुष्ट होते. या पूजेवर माझा नाही त्याचा अधिकार आहे असं म्हणून नमस्कार करायचा आहे आणि ओम शांती शांती असं म्हणून गणपती बाप्पाला नमस्कार करून हा पूजाविधी आपण संपवायचा आहे. तर भक्तहो, आपण जेव्हा ही पूजाविधी करतो त्यावेळेला ती पूजाविधी करत असताना सगळ्या मनामध्ये भाव समर्पित करूनच आपण सगळं करायचं आहे. भक्तहो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि बेल आयकॉनवर शेजारी असलेल्या क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचे सगळे असे व्हिडिओ माहितीसह मिळतील. श्री स्वामी समर्थ.